पण माझ्यावरचा विश्वास काय आहे हे मला माझ्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी दाखवून दिलं की 4 मतं ही कुणालाच माहीत नव्हती की मला 14 होणार आहेत. मलाही माहीत होतं की मला 10पर्यंतच आपण आहे आणि दुसरी पसंती आहे. त्यामुळं मला 26.96% मतं मिळाली. कुणाचं मतदान फुटलं का फुटलं हा त्या पक्षाचा निरीक्षणाचा भाग आहे. परंतु एक चळवळीतला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतमजूरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा बळी या महाराष्ट्रामध्ये एकदा शरद पवारांनी दिला एवढं मात्र खरं आहे. भाऊ, आपण विधान परिषद दुसरी आपली टर्म आहे. पूर्वीची विधान परिषद आणि आत्ताची विधान परिषद यामध्ये काय फरक? कारण ह्या विधान परिषदेला बराचसा रस्सीखेच झाला. नाही, असा रस्सीखेच वगैरे काही झाला नव्हता. कारण माझा जो कोटा होता तो 10 मताचा होता आणि दुसऱ्या पसंतीचा कोटा माझा हा मला निवडून येण्याचा पुरेसा होता. परंतु धर्मसंयोगानं मला 10च्या ऐवजी पहिल्या पसंतीची मतं 14 मिळाली. म्हणजे हे माझ्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं एक त्याला असं म्हणता येईल की सप्तरंग जसं आपण म्हणतो त्यातला हा एक रंग आहे नेतृत्वाचा की 4 मतं ही कुणालाच माहीत नव्हती की मला 14 होणार आहेत. मलाही माहीत होतं की मला 10पर्यंतच आपण आहे आणि दुसरी पसंती आहे. त्यामुळं मला 26.96% मतं मिळाली. म्हणजे सगळ्यांच्यापेक्षा मला माझ्या नेतृत्वानं मतं जादा दिली. म्हणजे माझ्यावरती बाकींच्यावर विश्वास दाखवला, पण माझ्यावरचा विश्वास काय आहे हे मला माझ्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी दाखवून दिलं. आपल्याबरोबर तसे शेकापचे जयंतराव पाटीलसुद्धा निवडणुकीत होते आणि त्यांनी आत्ता काही दिवसापूर्वी असं स्टेटमेंट केले की वाळवा तालुक्याचे जे आमदार आहेत शिराळा तालुक्याचे मानसिंगराव नाईक यांनी त्यांना मतदान केलं नाही. मग ते मतदान आपण आपल्या पात्रात पाडण्यात यशस्वी झालात का? मी कुणालाही मतदान कुणाचं आलं, मला जे मतदान आलं ते माझ्या सगळ्या सहकारी आमदारांचं मतदान आलं. देवेंद्रजींनी ज्यांना सांगितलं सदाभाऊंच्या पाठीशी उभा राहायचं आहे ते लोक राहिले. कुणाचं मतदान फुटलं का फुटलं हा त्या पक्षाचा निरीक्षणाचा भाग आहे. परंतु एक चळवळीतला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतमजूरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा बळी या महाराष्ट्रामध्ये एकदा शरद पवारांनी दिला एवढं मात्र खरं आहे.